नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांना मंत्री पंकजा मुंडे या भेटायला गेल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती। आमदार सुरेश धस यांनी जाहीर सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याचे आवाहनही केले होते। नुकतेच पंकजा मुंडे यांनी आपण संतोष देशमुख यांना भेटण्यासाठी जाणार होतो, मात्र त्यांनी सांगितले की वातावरण ठीक नाही, तुम्ही येऊ नका, आपण त्यांच्याशी फोनवर बोललो। पंकजा मुंडे यांचा फोन आला होता, त्यांची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिली। ते म्हणाले धनंजय मुंडे साधा फोनही केला नाही, त्याचबरोबर मात्र पंकजा मुंडेंनीही व्हिडिओ कॉल केला होता। त्यांच्यासोबत आपल्या वहिनी अश्विनी देशमुख या बोलल्या। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी पंकजा मुंडेंच्या व्हिडिओ कॉल वर बोलल्या होत्या। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी देखील काही दिवसापूर्वी मी देशमुख कुटुंबियांना भेटायला जाण्याआधी त्यांच्यापर्यंत न्याय गेला पाहिजे, संतोष देशमुख हा आपला कार्यकर्ता होता, भेटायला जायचे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांचे प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही, देशमुख यांच्या हत्येचे समर्थक होऊ शकत नाही, माझ्या ईश्वराला, मला जनतेला आणि देशमुख परिवाराला ही माहिती आहे, याविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे, असंही देखील पंकजा मुंडे यांनी म्हणाले। त्याचबरोबर वाल्मिकी कराडवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कराडसोबत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक आलेल्या 9 आरोपींवर मोकोका लावण्यात आला। मोकोकाच्या कारवाईमुळे पुढील 6 महिने कराड तुरुंगाबाहेर येऊ शकत नाही, त्याला जामिनासाठी अर्ज देखील करता येणार नाही। तर मित्रांनो, तुमचे याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।